नमस्कार. आज मी बनवत आहे व्हेज कटलेट. व्हेज कटलेट बनवायला खूप सोपी आहे. मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं आहे. थोडंच तेल टाकायचं. इथे मी आलं बारीक करून घेतलेलं आहे. आधी मी आलं टाकलेलं आहे तेलामध्ये. छान 1 सेकंद आलं होऊ द्यायचं. आलं झालं की आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकूया. कांदा थोडाच होऊ द्यायचा. कांदा झालेला आहे. लगेच आपण वाटाणा दाणा टाकूया. खूप छान लागतं व्हेज कटलेट खायला. तुम्ही पण बनवून बघा. मुलं घरी असतात आणि सहज घरी भाजीपाला असतो. त्यापासूनच मी आज व्हेज कटलेट बनविलेला आहे. एक सेकंद वाटाणा दाणा मिक्स करून घेतलेला आहे. आता मी इथे अर्धा बीटरूट कापून घेतलेला आहे. बारीक याच्यामध्ये बीटरूट टाकलेला आहे. छान असा बीटरूटचा कलर सुटत आहे. इथे मी गाजर किसून घेत आहे. मी किसलेला आहे. तुम्ही बारीक याच्यामध्ये बारीक कापून घेऊ शकता. मी इथे किसून घेत आहे. बघा छान असा भाजी बनत आहे. बीटरूटचा कलर सुटलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठचे प्रमाण कमी जास्त करू शकता. थोडं तिखट टाकलेलं आहे. तिखटचे पण प्रमाण कमी जास्त करू शकता. गरम मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आमचूर पावडर टाकायचं म्हणजे जे व्हेज भाजी आहे तिला छान चव येणार. आणि छान मिक्स करून घ्यायचं. तीन 4 मिनिट मिक्स करून घेतलेला आहे. आता मी 2 आलू बॉईल करून घेतलेले होते ते टाकलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. छान लागतं व्हेज कटलेट खायला. तुम्ही पण बनवून बघा आणि या प्रमाणात बनविले तर अधिक छान. कारण मुलं भाजीपाला खात नसतं तर बघा या प्रकारे मुलं पण खाणार. मुलांना वेगवेगळ्या प्रकारे दिले तर मुलं सहज खातात. बघा छान असं मी मिक्स करून घेत आहे. आलूला मॅश करून घ्यायचं बारीक. छान असा आलू मिक्स झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. आता मी इथे घोळ बनवत आहे. म्हणजे इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे. याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे. मैदा आणि अर्धा कप पाणी आणि मीठ आणि पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं.
मी ज्याप्रमाणे घोळ ठेवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण ठेवायचं. बघा, छान असं मी मिक्स करून घेत आहे. गडे होऊ द्यायचे नाही. बघा, या प्रकारे मिश्रण बनवायचं. मैदा आणि मीठ. मी दाखवित आहे याप्रमाणे मिश्रण बनवायचं. आता आपण इथे ब्रेडचे क्रम्स कसे बनवायचे, मी याच्या आधी चीज बॉल रेसिपी टाकलेली आहे. तर क्रम्स कसे बनवायचे ब्रेडचे ते कोणाला माहिती नसतं, म्हणून मी आज तुम्हाला ब्रेड क्रम्स कसे बनवायचे ते दाखवत आहे. बघा, ब्रेडच्या बाजूचा भाग कापून घेतलेला आहे. आपण फ्रीजमध्ये बनवून पण ठेवू शकतो. बघा, ब्रेडचे क्रम्स बनवत आहे. ब्रेडचा बाजूचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. बघा, छान असं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण याला गरम करूया. तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता क्रम्स आणि आपल्याला पाहिजे तेव्हा वापरणीमध्ये घेऊ शकता. मी आता तुम्हाला ब्रेड क्रम्स कसे बनवायचे हे पण दाखवत आहे. गरम येतपर्यंत किंवा मोकळे होतपर्यंत परतून घ्यायचं. छान असे मोकळे होतात आणि गरम होतपर्यंत किंवा मोकळे होतपर्यंत परतायचं. परतून झालेला आहे. आता मी ब्रेड क्रम्स परतून झालेला आहे. ब्रेड क्रम्स मी फॅनच्या हवेखाली ठेवून दिलेला आहे. आता मी जे आपण व्हेज कटलेटची भाजी आहे थंड झालेली आहे. आता आपण कटलेट बनवून घेऊया. तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार देऊ शकता. गोल आकारमध्ये पण बनवू शकता, राऊंडमध्ये पण, स्क्वेअरमध्ये पण. बघा, मी या प्रकारे बनविलेला आहे.
आहे ना सोपी बनवायला आणि खायला पण छान वाटतं. या प्रकारे मी पूर्ण व्हेज कटलेट बनवून घेतलेले आहे. बघा, छान असे व्हेज कटलेट बनविलेले आहे. बीटरूट टाकल्यामुळे छान कलर आलेला आहे. आता मी इथे तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. मोठ्या गॅसवर तेल गरम होऊ द्यायचं. मी ब्रेड क्रम्स थंड होऊ दिलेले आहे. आता आपण जी ग्रेव्ही बनविलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि ब्रेड क्रम्स आहे ते लावायचे. बघा, मिश्रणमध्ये मिक्स केलेलं आहे. पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आणि ब्रेड क्रम्स आहे त्याच्यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे मी सगळे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये काढून घेतलेले आहे. बघा, छान असं कवर करून घ्यायचं ब्रेड क्रम्सने. बघा, छान असं मी ब्रेड क्रम्समधून व्हेज कटलेट काढून घेतलेला आहे. तेल गरम होण्याकरिता ठेवलेला आहे. मोठा गॅस ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर तेल लवकर गरम होतं. जेव्हा आपण व्हेज कटलेट टाकूया तेव्हा छोटा गॅस करायचा, मीडियम गॅस करायचा. आणि कलर येतपर्यंत तळून घ्यायचं. बघा, मोठ्या गॅसवर गरम तेल झालेलं आहे. आता मी व्हेज कटलेट सोडलेला आहे. छान असा कलर येतपर्यंत होऊ द्यायचं. छान असा कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया.
बघा, छान असं व्हेज कटलेट बनून तयार आहे. आहे ना सोपी बनवायला? तुम्ही पण बनवून बघा. सॉस आणि व्हेज कटलेट खायला छान लागतं. थंड झाल्यानंतर व्हेज कटलेट छान क्रिस्पी बनतं. छान असे मी व्हेज कटलेट तळून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तुम्ही पण बनवून बघा. छान असे क्रिस्पी बनलेले आहे. बाय बाय.